आहे। घाटकोपरमध्ये घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप मराठी कुटुंबाने केलाय। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण झालेली आहे। घाटकोपरच्या रायगड चौक परिसरामध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाने हा आरोप केलेला आहे। 3 भावांकडून मारहाण झाली आहे। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेली आहे। बघा, पुन्हा एकदा गुजरात्यांची ही मुजोरी पाहायला मिळते। इधर रखा था तू तेरे घर के अंदर नहीं रख सकता कुत्ता या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून घेऊयात। मयूर, आपण पाहतोय वारंवार हा जो वाद आहे तो बघायला मिळतो आणि आता तर थेट घरात घुसून मारहाण झाली। काय अपडेट, काय घडलेलं आहे? नक्कीच पाहायला गेलं तर मराठी आणि गुजराती हा वाद आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला दिसून येत आहे। घाटकोपरच्या रायगड चौकामध्ये एका बिल्डिंग परिसरामध्ये एक मराठी कुटुंबीय राहत होते। त्यांच्या घरामध्ये कुत्रा असल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र तेथील राहणारे 3 गुजराती भावंडांनी त्या मराठी कुटुंबियाच्या घरात घुसून त्यांच्या महिला असतील त्या महिलांना मारहाण केलेली आहे। त्या महिलेचा पती असेल त्याला मारहाण केलेली आहे। मात्र अद्यापही जर पाहायला गेलं तर मराठी आणि गुजराती हा वाद आहे तो सतत दिवसेंदिवस कुठे चिघळत चाललेला असं पाहायला मिळून आलेला आहे। मात्र या 3 भावंडांनी थेट घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार आहे तो आता समोर आलेला आहे। कुत्रा असल्यामुळे या घरात घुसून या 3 गुजराती भावंडांनी एका मराठी माणसाच्या घरात घुसून आहे ते मारहाण सध्या केलेली पाहायला मिळत आहे। घाटकोपर पोलीस स्टेशन असेल या आता संपूर्ण घटनेची आता माहिती घेत आहे आणि लवकरच ही जर घटना अशी जर घडली असेल त्याच्या आता पोलीस चौकशी आता करण्यात येणार आहे। निश्चितच या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद मयूर दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहतोय पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती हा वाद जो आहे तो मुंबईमध्ये बघायला मिळालेला आहे। घाटकोपरमध्ये ही घटना घडलेली आहे। मराठी कुटुंबाने मारहाणीचा आरोप केलेला आहे।